मंडळी यांनी जो विश्वास टाकून मला या ठिकाणी निवडून दिलं आणि त्याचं कुठेतरी चित्त व्हावं आणि आपल्या या भागात विकासाची गंगा यावी, आपल्या या भागात चांगले प्रोजेक्ट यावे, या हिशोबाने मी या ठिकाणी गेल्या 1-1.5 वर्षापासून प्रयत्न करतो. वणी तालुक्यात वणी विधानसभा क्षेत्रात क्रीडा संकुल हे पहिले सुरुवातीला वणीला आणलं. वणीला 10 कोटीचा निधी आला. त्यानंतर मारेगावला 5 कोटीचा, झरीला 5 कोटीचा. या पद्धतीनं आपण तिन्ही तालुक्यात सम विकास कसा होईल आणि आपल्या क्रीडाप्रेमींना त्यांचं क्रीडा क्षेत्रात नाव कसं कमवता येईल. कारण आज आपण बघतो की स्पर्धा परीक्षा सुरू आहे आणि या स्पर्धेमध्ये क्रीडांगण हे महत्त्वाचं होऊन गेलं आहे. कारण तर शारीरिक चाचणीशिवाय पुढचं कोणतंच पाऊल पुढे जात नाही आणि अशा परिस्थितीत आपल्याला इतके जे खेळाडू होते, इतके जे क्रीडाप्रेमी आहे, त्यांना कुठेतरी बाहेर भटकावं लागत होतं. वणीला यावं लागत होतं, इकडे तिकडे जावं लागत होतं. म्हणून म्हटलं की प्रत्येक तालुक्यात क्रीडा संकुलन होणे गरजेचं आहे. म्हणून आम्ही प्रयत्न केला आणि यावेळेस आपल्याला 5 कोटीचा निधी मिळाला आणि या 5 कोटीमध्ये कंपाऊंड वॉल आणि ट्रॅक 400 मीटरचा ट्रॅक हे या पहिल्या टप्प्यात होणार आहे. आणि पुन्हा आनंदाची आपल्याला बाब आपल्याला सांगू इच्छितो की आता हे 5 कोटीचे 4 कोटी 5.5 केलं, कारण त्यात जीएसटी वगैरे कटतं, त्याच्यामुळे 4.5 कोटी. परंतु एक पुन्हा आनंदाची बाब आहे की आपल्याला याच संकुलनामध्ये पुन्हा 7.5 कोटीचा भर झाला आहे आणि आपल्या या संकुलनामध्ये आता बॅडमिंटन कोर्ट, त्यानंतर पूर्ण व्यवस्था या ठिकाणी जी काही व्यवस्था क्रीडाप्रेमींना लागणार आहे ती सर्व व्यवस्था या ठिकाणी आपण त्या माध्यमातून करणार आहोत. जे कोणी क्रीडाप्रेमी असतील त्यांनी इथं येऊन आमचे जे आर्किटेक्ट आहे रवीजी पचारे यांना पुन्हा काही सजेशन देता येईल की आपल्याला या ठिकाणी काय करता येईल, नवीन काय चांगले क्रीडासाठी जे काही ग्राउंड्स आहेत, जसं खो खोचं ग्राउंड आहे, कबड्डीचं ग्राउंड आहे आणि इतर बास्केटबॉल आहे, व्हॉलीबॉल आहे, या सर्व ग्राउंड्स आपण एका ठिकाणी आपल्याला कसे करता येईल या सर्व गोष्टीचा विचार आणि आपल्या मारेगाव तालुक्यातूनही सुद्धा आपण सर्वांनी सांगितलं की आपल्याला या ग्राउंडमध्ये हे व्यवस्था करायची आहे. ती व्यवस्था आपण या ठिकाणी आपल्या आर्किटेक्टच्या माध्यमातून या ठिकाणी कुठे कुठे बसतं. कारण तर ही जागा फार कमी आहे. 5 एकरात जवळजवळ ट्रॅक्स बसत आहे 400 मीटरचा, तो पूर्ण भोवताल पूर्ण होता आणि कॉर्नरच्या फक्त जागा शिल्लक राहत आहे. त्या ठिकाणी आपल्याला या सगळ्या बिल्डिंग्स उभ्या करायच्या आहे, जेणेकरून त्यांना तिथं इंडोर गेम्स सुद्धा आपले झाले पाहिजे. आउटडोर गेम्स तर आपण या माध्यमातून करणारच आहोत, पण इंडोर गेम्स सुद्धा आपण या ठिकाणी कसे करता येईल. बॅडमिंटनचा कोर्ट 2 कोर्ट बसणार असं त्यांनी सांगितलं मला की आतमध्ये एक आपण एका कॉर्नरला जिथं जागा राहते तिथं. आणि त्यांना सांगितलं का समोरचा पूर्ण भाग एकदम म्हणजे पार्किंगसाठी व्यवस्था, तिथं गेटची चांगली व्यवस्था आणि असं समोरून वाटलं पाहिजे की क्रीडा संकुलन आहे. मारेगाव तालुक्यात एक भव्य दिव्य असं क्रीडा संकुलन इकडे ग्रामीण भागात आपण खेळाडूसाठी समर्पित करत आहोत आणि या सर्व खेळाडूंना या ठिकाणी त्यांच्या जे काही त्यांची स्पर्धा परीक्षा आहे त्याला कुठेतरी वाव मिळावा. त्यांना इथून आपले मारेगाव तालुक्यातले जे खेळाडू आहेत ते महाराष्ट्र लेवलला, जागतिक लेवलला कसे जातील याचा प्रयत्न सुद्धा आपण या ठिकाणी या माध्यमातून करणार आहोत. आज या ठिकाणी उद्घाटन प्रसंगी आपण सर्वजण या ठिकाणी आलात. पुन्हा आपल्या काही ज्या कल्पना असतील या संदर्भातल्या त्या कल्पना आपण आमच्या क्रीडा